पण बऱ्याच कन्सेप्ट काही मुलांच्या क्लिअर नाही आहेत. ओके, तुम्हाला बेसिक काही माहिती नाहीये की व्ह्यू कसा प्लॉट करायचा किंवा प्रोजेक्शन मेथड्स आणि दुसरी मेन गोष्ट की जे रिक्वायर्ड व्ह्यूज असतात ना तेच फक्त ऍड करायचे असतात. तुम्ही सगळेच व्ह्यू ऍड करून मला पाठवलं, ते मी चेक केलं. मग आज आपण जरा रिपीट करूया, म्हणजे मी बेसिक पासूनच स्टार्ट करते. BRW आपण मंडेला किंवा ट्युजडेला घेऊया, कारण बेसिक जर क्लिअर नसेल तर मग BRW मध्ये कसं असतं, प्रोजेक्ट असतात. मग प्रोजेक्टवरती ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आपण. मग ते थोडंसं डिफिकल्ट जाईल तुम्हाला, त्यामुळे आपण आज बेसिक ड्राफ्टिंग पासून स्टार्ट करूया. ओके, सो तुमचा विंडो असा ब्लँक दिसला पाहिजे. इथून तुम्हाला ज्या कुठल्याही वर्कबेंच मध्ये काम करायचे, इफ तुम्ही शॉर्टकट्स ऍड केले असतील तर इथून, अदरवाईज तुम्ही इथून मेकॅनिकल डिझाईन इथून तुम्ही ज्या वर्कबेंच मध्ये काम करायचं त्या वर्कबेंच मध्ये जाऊ शकता. ओके, सो स्टार्ट. असेंब्ली ड्राफ्टिंग, असेंब्ली असेल तर असेंब्ली, ड्राफ्टिंग असेल तर ड्राफ्टिंग. सो ड्राफ्टिंगचा मिनिंग काय आहे? मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉइंग क्रिएशन. मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉइंग क्रिएशन म्हणजे काय? तुम्ही जे मटेरियल आहे त्याचं ड्राफ्टिंग करताय, 2D क्रिएट करताय, 3D पासून 2D क्रिएट करताय. ओके, डिटेलिंग म्हणू शकतो, ड्राफ्टिंग म्हणू शकतो, मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉइंग क्रिएशन म्हणू शकतो, 2D म्हणू शकतो, अशी मल्टिपल नावं आहेत. ओके, सो हा एक टेम्पलेट आहे. जेव्हा तुम्ही स्टार्ट करता ना इथून ड्राफ्टिंग, इथे एक टेम्पलेट येतो. तर या टेम्पलेटमध्ये काय एंटिटी सिलेक्ट करायचे असतात ते बघा. स्टँडर्ड, पहिली गोष्ट आहे स्टँडर्ड. स्टँडर्डमध्ये मोस्टली आपण इंडियन स्टँडर्ड घेतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या क्लायंट थ्रू आपल्याला रिसीव्ह झालेल्या असतात. आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय ऍड करायची गरज पडत नाही. पण एक बेसिक पासून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पण असल्या पाहिजेत. इन फ्युचर तुम्हाला जर कधी ह्याची गरज पडली, ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. आता समजा तुम्ही एखाद्या 2-3 मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम केलंय BRW च्या. ओके, तर आणि तुम्हाला जर कोणी असं शिफ्ट वगैरे झिरो पासून क्रिएट करायला सांगितली, इन केस सांगणार नाही कधी पण सांगितलीच, तर मग तुम्हाला हे सगळं जमलं पाहिजे. त्यामुळे आपण हे बेसिक कव्हर करतोय. लक्षात ठेवा, आता जे मी ड्राफ्टिंग शिकवतीये ना आज आणि उद्यामध्ये, ते ड्राफ्टिंग तुमचं BRW ड्राफ्टिंग पेक्षा खूप वेगळं असणार आहे. म्हणजे हे ड्राफ्टिंग जे असेल हे आपण झिरो पासून स्वतः कसं क्रिएट करतोय हे असणार आहे. आणि BRW मध्ये कसं असतं, क्लायंट थ्रू आपल्याला सगळा डेटा रिसीव्ह झालेला असतो. आपण हे इतक्या बेसिक पासून स्टार्ट करत नाही. ओके, सो इथे इंडियन, अमेरिकन वगैरे भरपूर दिलेले आहेत, जापनीज वगैरे. सो इथे आपण ISO स्टँडर्ड सिलेक्ट करतो. आणि शीटच्या स्टाईलमध्ये आपण इथे शीटचे साईज सिलेक्ट करतो. तर ह्या शीटच्या साईजेस असतात A0, A1, A2, A3, A4, B4, B5, C5. तर इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त A0 टू A4 पर्यंतच साईजेस यूज केल्या जातात. B4, B5 आणि C5 हे वापरतच नाही इंडस्ट्रीमध्ये. ओके, सो A1 जो साईज असतो तो शीटचा साईज खूप मोठा असतो. A2 त्याच्यापेक्षा थोडा कमी असतो. A2 छोटा असतो. A3, A4. तुम्हाला काही शीटच्या साईजेस माहिती आहेत? येस, एनिबडी? काय माहिती असेल तर सांगा. एक शीटची साईज किंवा किती बाय कितीची असते, थोडंफार माहिती असेल ना? येस. ओके, सो A0 साईज जो असतो, A0 आणि A1 साईज डिपेंड ऑन असेंब्ली साईज, हा GA साठी वापरला जातो. GA म्हणजे काय? जनरल असेंब्ली. जनरल असेंब्ली म्हणजे जेव्हा कुठलाही आपण असेंब्लीचं ड्राफ्टिंग करायला जातो तेव्हा आधी आपल्याला GA प्लॉट करायचे असतात. GA म्हणजे काय? GA चा फ्रंट, टॉप, साईड व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यू हे आपल्याला प्लॉट करावं लागतं. तर हे जे साईज आहे हे GA साठी दिलेले असतात. सिंगल सिंगल पार्टसाठी डिपेंड ऑन साईज, पार्टचा साईज A2, A3, A4. आता समजा तुमची शॉक असेंब्ली आहे. शॉक असेंब्लीमध्ये सगळ्यात छोटा पार्ट कुठला आहे? वॉशर आहे. सो वॉशरसाठी A4 सफिशियंट आहे. जर तुम्ही वॉशर पार्टसाठी A0 साईज किंवा A1 साईज घेतला तर काय होणार? तुमच्या शीट जो आहे तो काय होणार? वेस्ट जाणार शीट, बरोबर? त्यामुळे ते महत्वाचं आहे. कुठला साईज कशानुसार सिलेक्ट करायचा ते. तर मोस्टली GA साठी हे दोनच सिलेक्ट करा आणि बेसिक पार्टच्या साईजनुसार हे साईज सिलेक्ट करा. ठीक आहे, सो आता आपण A2 घेऊया. आता इथे फॉर्मॅट येतो. हे एक पॅम्पलेट असतं. फॉर्मॅटमध्ये बघा A2 साईज, इंडियन स्टँडर्ड साईज आणि पेपर साईज. हा पेपर साईज जो आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हा पेपर साईज आहे. जे जे काही कॅन्डिडेट्स लेट जॉईन करतात, डोंट वरी, मी रेकॉर्ड केलंय सेशन, तुम्हाला ह्याचा ऍक्सेस मिळून जाईल. ओके,
सो आता सध्या जे चाललंय तिकडे लक्ष द्या. फॉर्मॅट जो आहे तो इंडियन स्टँडर्ड A2 साईज आहे, पेपरचा साईज. सगळ्यात महत्त्वाचा जो असतो तो पेपरचा साईज असतो. पेपरचा साईज म्हणजे काय? हा मध्ये जो दिलाय ना तो. इंटरव्ह्यू मध्ये 100% हा साईज विचारतात, म्हणजे विचारतात A0 to A4 पर्यंत. B4 B5 आणि C5 विचारत नाही, हे आपण इंडस्ट्रीमध्ये वापरत देखील नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, हे साईजेस जे आहेत हे तोंडपाठ करून ठेवा. आता साईजचं कसं असतं बघा, 420 by 594. A3 जर पाहिला तर जो तुम्ही आधी 420 घेतलेला हा सेकंडला येणार आहे, म्हणजे मे बी तो लेंथ आणि लेंथ आणि विड्थला येणार तो, किंवा हा विड्थ असेल आणि हा लेंथ असेल, लेंथला येणार. ओके, सो हे असे असतात. हे तुम्ही तोंडपाठ केलं की जमेल तुम्हाला. ग्लोबल स्केल. ग्लोबल स्केल म्हणजे काय? ट्रू स्केल. जे तुम्ही व्ह्यू प्लॉट करता ते 1:1 मध्येच येतात, त्याला आपल्याला स्केल डाऊन किंवा स्केल अप करायचं असतं. ते मी सांगते काय आहे, लगेच समजणार नाही तुम्हाला. पोर्ट्रेट म्हणजे व्हर्टिकल, लँडस्केप म्हणजे हॉरिझॉन्टल. आणि हा ऑप्शन कधीच ऑन करून ठेवायचा नाही, हाईड व्हेन स्टार्टिंग वर्कबेंच. जर हा तुम्ही ऑफ केला तर तुम्हाला सगळं मॅन्युअली सेट करावं लागेल आतमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, हे ऑफ करायचं नाही, ऑन ठेवायचं. गॉट इट? इथपर्यंत समजलं सर्वांना? येस, बोला बोला. येस मॅम. ओके. ओके केलं तर तुम्ही ड्राफ्टिंगच्या वर्कबेंचमध्ये जाता. इथे डायरेक्ट तुमचा शीट ओपन होतो. आता इथले काही टूलबार्स आहेत ते मी सगळे ऑफ करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला काय लागणार आहे. आता ही बाय डिफॉल्ट A2 शीटची साईज आहे. इथे ड्रॉइंगला राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीज मध्ये गेले तर ह्याच्या प्रॉपर्टीज अवेलेबल नाही तसंच दिसतं नेहमी. आपण फक्त शीटच्या प्रॉपर्टीज चेंज करू शकतो. आता लक्षात ठेवा, आपण ही जी ही शीट आहे बाय डिफॉल्ट. आता इथे मी आधी टूलबार्स रिस्टोअर करते, सगळे टूल्स बार, रिस्टोर ऑल कंटेंट, रिस्टोर पोझिशन. आता इथे ही ब्लँक शीट आहे आणि शीटची बॉर्डर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय इन्सर्ट करावं लागेल? फ्रेम आणि टायटल ब्लॉक. सो फ्रेम आणि टायटल ब्लॉक इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला आधी शीटच्या बॅकग्राऊंडला जावं लागेल. शीटच्या बॅकग्राऊंडला जाण्यासाठी तुम्हाला एडिट, शीट बॅकग्राऊंड, एडिट आणि शीट बॅकग्राऊंड. इफ तुम्हाला हे लक्षात नाही राहिलं, ह्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवा, म्हणजे नाही का तुम्हाला पुढे जाऊन कामाला येईल. शीट बॅकग्राऊंड. शीट बॅकग्राऊंड मध्ये जाल तेव्हाच तुम्ही फ्रेम आणि टायटल ब्लॉक चेंज करू शकाल, ऍड करू शकाल, रिसाईज करू शकाल, अपडेट करू शकाल. ठीक आहे. आणि इथे जेव्हा तुम्ही शीटच्या बॅकग्राऊंडला येता ना, तुम्ही दुसरं काही चेंज करू शकत नाही. लक्षात ठेवायचं, जे काही इथे तुम्ही व्ह्यू ओपन करता, ऑन करता, ते काही चेंज करू शकत नाही. इन्सर्ट मध्ये जायचं, ड्रॉइंग, फ्रेम अँड टायटल ब्लॉक. आता इथे ड्रॉइंग टायटल प्लेबुक 1 घेतलंय, क्रिएटला क्लिक केलंय, अप्लाय केलं, पूर्ण अप्लाय होऊन जाईल. ओके. आता इथे बघा काय काय असतं. डिझाईन कोणी केलंय, डेट चेक कोणी केलंय, त्याची डेट, A2 साईज, ट्रू स्केल हे 1:1 आहे. इथे कुठला प्रोजेक्शन मेथड आहे? F आणि O आहे. FO म्हणजे कुठला? फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. जे काही तुम्ही क्रिएट करताय, पार्टचं साईज, पार्टचा वेट किती आहे, नेम, मटेरियल, डायरेक्शन, थिकनेस आणि हा ग्रुप ID वगैरे समथिंग दिलेला आहे. हे आपल्याला हे मॅन्युअली फिलअप करावं लागत नाही, लक्षात ठेवा. हे क्लायंट कडून डेटा आलेला असतो. इथे क्लायंटचा लोगो येतो आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला एडिट करायला तेवढा वेळ भेटत नाही. त्यामुळे हे आपण मॅन्युअली नाही करत. हे आपल्याला डेटा पूर्ण क्लायंट कडून आलेला असतो. क्लायंटचे स्टँडर्ड्स असतात, ते स्टँडर्ड फाईल आपल्याला देतात, त्याच्यानुसारच आपल्याला काम करायचं असतं. पण हे कसं क्रिएट करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. एडिट, वर्किंग व्ह्यू, वर्किंग व्ह्यूज. ओके. सो आता इथे तुम्ही ऍड करू शकता व्ह्यू, व्ह्यू चेंज करू शकता, व्ह्यूला डायमेन्शन्स देऊ शकता, व्ह्यू मूव्ह करू शकता. इफ तुम्ही बॅकग्राऊंडला असाल तर तुम्ही काही काम करू शकत नाही. ओके. आता ह्याचा शॉर्टकट काय आहे? Alt+E+B, Alt+E+B, Alt+E+W. ईच्या शेजारी W जवळ आहे पण बी थोडासा लांब आहे. Alt+E+B बॅकग्राऊंड, Alt+E+W वर्किंग व्ह्यू. ओके. आता इथे शीटच्या काही प्रॉपर्टीज असतात, त्या चेक करूया आपण. शीटला राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज मध्ये जाल तर सगळ्यात आधी आता मी ब्रॅकेट टाकते इथं. ब्रॅकेटला आपण काय करूया, सॉरी, प्रॉपर्टीज, ब्रॅकेट, 1:1 टू स्केल. आता हे डिस्प्ले जे आहे, डिस्प्लेला जर तुम्ही ऑफ केलं आणि अप्लाय केलं तर तुम्हाला शीटची बाउंड्री दिसणार नाही. ओके. सो शीटच्या बाउंड्रीसाठी डिस्प्लेला ऑन ठेवायचं, ऑलवेज अप्लाय करायचं. आता हे लँडस्केप, पोर्ट्रेट नसतंच, कुठेच पोर्ट्रेट नाही. आता हे खूप बेसिक आहे, हे तुम्हाला मला सांगावं लागणार नाही. नेहमी इथं लँडस्केपच येणार. इफ तुम्हाला आता सगळं ऍड केलंय तुम्ही, फ्रेम, टायटल ब्लॉक सगळं ऍड केलंय, इफ तुम्हाला
जर चेंज करायचं असेल फर्स्ट अँगल टू थर्ड अँगल, देन इथं थर्ड अँगल घ्या. इथे काही चेंजेस नाही करायचे आणि ओके करा. आता ओके केलं, तुम्ही इथे बघू शकता FO ॲज इट इजच आहे. ऑफ झालाय का? हे बेसिक मी घेतलेलं आहे बरं का खटियामध्ये, मी हे रिपीट करणार नाही. सिम्बॉल बघा फर्स्ट अँगलचा आहे. आणि आता समजा मला शीटची साईज जी आहे, शीटची साईज देखील मला A3 करायची आहे. आणि ओके केलं मी. आता शीटची साईज A3 झाली, पण फ्रेम आणि टायटल ब्लॉक चेंज झालाय का, किंवा इथे अपडेट झालाय का सिम्बॉल थर्ड अँगलचा? नाही झाला. तर अगेन तुम्हाला बॅकग्राऊंडला जावं लागेल. इथं जर तुम्ही इन्सर्टमध्ये जाल तर तुम्हाला ड्रॉइंग आणि इथं शीट्स आणि न्यू व्ह्यू दिसेल. ठीक आहे. तुमच्या आता हे तुमच्याकडनं मिस्टेक होणार आहे, तेच सांगते तुम्हाला. तुम्ही काय करणार, बॅकग्राऊंडला न जाता तुम्ही इथूनच इन्सर्ट ड्रॉइंग आणि शीट्स वगैरे करायला लागणार. इथे तुम्हाला ते दिसणारच नाही. ओके, सो Alt+E+B, वर्किंग, सॉरी, बॅकग्राऊंड. इथे आता इन्सर्ट ड्रॉइंग फ्रेम अँड टायटल ब्लॉक, रिसाईज, अप्लाय. रिसाईज झालं. अपडेट करायचं असेल, अपडेट. अपडेट झाला. तुम्ही बघू शकता मी अपडेट केल्यानंतर इथं हा सिम्बॉल आणि हे साईज अपडेट झालाय. म्हणजे मॅन्युअली तुम्हाला हे अपडेट करायचं असं काही नाही, रिसाईज केल्यानंतर देखील होतं, पण इफ एक शुअरिटी असावी म्हणून अपडेट करून टाकायचं. आता वर्किंग व्यू. ओके, इथपर्यंत समजलंय शीटच्या प्रॉपर्टीज वगैरे. इथं राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीज वगैरे समजल्यात ह्या सगळ्या. इथे इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? इफ असेल तर विचारू शकता तुम्ही. हो मॅम. ओके. इथे बघा, आता मी काही टूलबार्स लागतात ते स्क्रीनवरती ट्रॅक करते. आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही याला कसं मूव्ह करता या शीटला? जसं तुम्ही पार्टला मूव्ह करता एक्झॅक्टली सेम याला देखील मूव्ह करू शकता. कसं? जर तुम्ही स्क्रोलला प्रेस केलं आणि याला असं मूव्ह केलं तर ही पॅन कमांड झाली, जस्ट लाईक दिस. व्ह्यू मध्ये जी पॅन आहे ना, ही पॅन कमांड. इफ तुम्हाला झूम इन करायचंय, स्क्रोलला प्रेस करायचं, राईट हँड साईडचं बटन एकदा प्रेस केलं, असं तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता. ह्याला फक्त रोटेट करू शकत नाही आपण शीटला रोटेट करत नाही. ओके. नेक्स्ट आहे व्ह्यूजला ऍड केलं मी इथं सम डायमेन्शन्स अँड अनोटेशन, जनरेशन, ड्रॉइंग. इथे बघा, इथे जॉमेट्री क्रिएशन, जॉमेट्री मेथड, मॉडिफाय, हे आपण नाही घेणार इथे. म्हणजे यूज करणार आहे आपण, पण मी हे शिकवणार नाहीये. कारण हे स्केचर वर्कबेंचमध्ये तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. पॉईंट झालेला आहे, लाईनचे टाईप झालेत, सर्कलचे टाईप झालेत, नंतर प्री डिफाईन्ड प्रोफाईल झालाय, हे स्प्लाईन झालंय. नेक्स्ट इथे हे कुठलं कॉर्नर वगैरे झालंय. आणि नंतर हे मिरर, चॅम्फर, सगळं झालेलं आहे. मग हे रिपीटेड घ्यायची काही गरज नाही पडणार मला तर असं वाटतं. मग हे दोन टूलबार तर अ, आता स्किप करणार आहे आपण. ओके, सो सगळ्यात मेन आहे व्ह्यूज टूलबार. आता इथे बघा, ही एक शीट झाली. आता मी अजून एक शीट ऍड करते इथं. आता ड्रॉइंगमध्ये दोन टाईपच्या शीट्स असतात इथं. फर्स्ट आहे नॉर्मल शीट, अजून एक शीट इथे ऍड होऊन जाईल. सेकंड आहे डिटेल शीट. डिटेल शीट हे आत्ता सध्या नाही सांगता येणार मला, कारण कटिया पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये सांगण्यासारखं काहीच नाहीये. BRW मध्ये मी तुम्हाला ऑल डिटेल एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे आता असं नका समजू की मॅमनी हे अर्धवट घेतलं किंवा हे सांगितलंच नाही. आपण एक फ्लोनी जाणार आहे. आता सध्या तरी हे इथे सांगताच येणार नाही, कोणालाच सांगता येणार नाही. इवन मनोज सर जरी असते तरी त्यांना हे डिटेल शीट इथे सांगता नसतं आलं. त्यामुळे आपण हे ऍडव्हान्स आहे BRW मध्ये बघूया. शीट्स मध्ये फर्स्ट आहे शीट, न्यू शीट. आता इथे नवीन शीट ऍड झाली. असंच ऍड करत जाल तर अशा मल्टिपल शीट्स इथे ऍड होत जातील. ओके, यू कॅन सी शीट 1, शीट 2. इथून देखील तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. आता तुम्हाला सगळं सेमच दिसत असेल कारण मी कुठला पार्ट इथं अजून ऍड नाही केलेला. आणि नेक्स्ट आहे, ओके नंतर सांगते हे. आता इथे बघा व्ह्यूज मध्ये फर्स्ट आहे प्रोजेक्शन, प्रोजेक्शन्स. प्रोजेक्शन मध्ये हे सगळं ऑफ दिसतंय. का बरं? सांगता येईल कोणाला का ऑफ दिसतंय हे? येस, एनीबडी? कारण आपण बॅकग्राऊंडला 3D ओपन नाही केलेला. आता आपण ड्राफ्टिंग करणार आहे म्हटल्यानंतर 3D पार्ट तर मस्ट आहे, बरोबर? हे शीट्स डिलीट करते, डिलीट. तर कंट्रोल टॅप करायचं. कंट्रोल टॅप केल्यानंतर हे दिसत नाही, सॉरी, आधी ओपन करूया. फाईल, ओपन. आता मी काय करते, असेंब्लीलाच ओपन करते, अदरवाईज पार्टला ओपन करते. पार्टला ओपन केलं बॅकग्राऊंडला, आयसोमेट्रिक व्ह्यू. कंट्रोल टॅप करायचं. कंट्रोल टॅप टॅप प्रेस केलं की तुम्ही विंडो चेंज करू शकता.
अल्ट टॅबनी तुम्ही ऍप्लिकेशन चेंज करता. आता इथे व्हॉट्सअप ओपन आहे आणि सॉफ्टवेअर ओपन आहे. सो अल्ट टॅब केलं की माझं ऍप्लिकेशन चेंज होतंय, बरोबर. आणि विंडो चेंज करण्यासाठी कंट्रोल टॅब. आता हे अल्ट टॅब तुम्ही खेळलेला आहात त्याच्यामध्ये, तर काही सांगायची गरज नाही. तसंच कंट्रोल टॅब केलं की विंडो चेंज होतात. आता ह्याची सिस्टमॅटिक मेथड कुठली आहे? विंडो ड्रॉइंग वन, विंडो ब्रॅकेट, असं तुम्ही चेंज करू शकता. ओके, आता इथे बघू शकता तुम्ही काही कमांड्स ऍक्टिव्हेट दिसतात तुम्हाला, बरोबर. त्यातली फर्स्ट कमांड आहे फ्रंट व्ह्यू. आता फ्रंट व्ह्यू मध्ये इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर कंट्रोल टॅप करायचं. मग मेक शुअर की हे जे व्ह्यू आहे हा व्यवस्थित तुम्ही पोझिशनला ठेवलेला आहे. आता जस्ट लाईक मी आयसोमेट्रिक व्ह्यू सेट करते. आयसोमेट्रिक व्ह्यू सेट केल्यानंतर इथे असं तुम्ही फ्रंट व्ह्यू ऍड करू शकता. कुठलाही इथून प्लेन देखील सिलेक्ट करू शकता. अदरवाईज कुठलाही फेस सिलेक्ट करू शकता. फक्त हा फेस जो आहे तो प्लेनर फेस असला पाहिजे. आता इथे एक एक्झाम्पल दाखवते. आता मी इथे घेतेय. तुम्ही राईट साइड डाऊन कॉर्नरला बघू शकता, तो व्ह्यू दाखवतोय तिथे, बरोबर, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या अकॉर्डिंग. आता जर मी इथे सर्क्युलर ह्या सिलेंड्रिकल शेपला जर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता तो व्ह्यू घेत नाहीये. अदरवाईज इथं मी प्लेनला जर सिलेक्ट केलं तर हा बरोबर व्ह्यू घेतोय. त्यामुळे लक्षात ठेवायचं, कुठलाही प्लेन ऍड सॉरी व्ह्यू ऍड करताना, कुठलाही तो फ्रंट व्ह्यू असू दे, साइड व्ह्यू असू दे, कुठलाही व्ह्यू ऍड करताना प्लेनर फेस अदरवाईज प्लेन सिलेक्ट करायचा, लाईक दिस. आता हा ऍड झाला. तुम्ही इथे बघू शकता की शीटची साईज आणि या पार्टची साईज जी आहे ती डिफरन्स खूप जास्त आहे. म्हणजे पार्टचा साईज खूप मोठा आहे आणि सॉरी परत एकदा दाखवते. कंट्रोल टॅब. शीटचा साईज आणि पार्टचा साईज मध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. आता इथे तुम्ही राईट साइड टॉप कॉर्नरला बघू शकता. तुम्हाला इथे एक काय म्हणतात त्याला, कंपास टाईप दिसतंय समथिंग. आता तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये हे दिसणार नाही जे कोणी ऑनलाईन करतंय, कारण तुमच्याकडे मी अपडेटेड व्हर्जन नाही दिलेलं. अपडेटेड व्हर्जनमध्ये असं दिसतं. अदरवाईज तुमच्या इथे फ्लिपचा वगैरे ऑप्शन येईल. कुठे येईल दाखवते. इथे, इथे, इथे आणि इथे. इथे तुम्हाला फ्लिपचा ऑप्शन येऊन जाईल. हा फक्त अपडेटेड मध्ये असतो. माझ्याकडे आता अपडेटेड सॉफ्टवेअर असल्यामुळे हा माझ्याकडे दिसतोय. आता इथून तुम्ही बघू शकता 90 डिग्री फ्लिप करू शकता, असं. याचं ऑप्शन असं तुम्हाला दिसतोय इथं. तुम्हाला जर याला रोटेट करायचं असेल तर असं तुम्ही याला रोटेट देखील करू शकता. यू कॅन सी 30 डिग्रीवरती तुम्ही याला रोटेट करू शकता. आता जसं की हा झिरोला आहे, इथे घेतला 30, इथं 60, इथं 90. सो असं तुम्ही त्याला मूव्ह करू शकता, रोटेट करू शकता, फ्लिप करू शकता. गॉट इट? समजतंय सर्वांना? काही डाऊट आहे? येस. आता जर मी लेफ्ट साईडचं बटन प्रेस केलं माऊसचं तर हा इथे व्ह्यू पडणार, दिसतंय. आता हा व्ह्यू इथे पडलाय. तर इथे तुम्ही बघू शकता शीटची साईज आणि याची साईज काय मॅच नाही होत आहे. तर हा ऍक्टिव्हेट व्ह्यू आहे. कसं कळालं? ऍक्टिव्हेट व्ह्यू म्हणजे काय? ज्याच्या व्ह्यूची बॉर्डर जी आहे ती ऑरेंज कलरमध्ये किंवा रेड कलरमध्ये दिसते, तो ऍक्टिव्हेट व्ह्यू असतो. आणि जर तुम्ही एखाद्या व्ह्यू मध्ये काम करत असाल तर तो व्ह्यू ऍक्टिव्हेट असणं खूप महत्वाचं आहे. आता मी याला झूम इन करते. तुम्ही बघू शकता खूपच मोठा आहे. राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज मध्ये जायचं, याला स्केल डाऊन करायचं. आता स्केल डाऊन कसं करतो आपण? इंडस्ट्रीमध्ये 5-5च्या डिफरन्सनी आपण स्केल डाऊन करतो, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेट करायला खूप सोपं जातं. तसं BRW मध्ये जर पाहिलं ना तर पार्टची साईज खूप मोठी असते, खूप छोटी असते. त्यामुळे तिथे आपण 2, 3, 4 सॉरी 4 नाही, 2, 3, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 अशा अकॉर्डिंग आपण स्केल डाऊन करतो. तर इथे मी आता 1:5 करते आणि इथे ओके केलं. आता तुम्ही बघू शकता व्ह्यू इथे बरोबर बसतोय. झूम इन करते. आता तुम्ही इथे बघाल तर इथे कुठल्याच ऍक्सेस लाईन, थ्रेड लाईन किंवा डॉटेड लाईन काही दिसत नाहीये. याला ऑन करायचं असेल तर राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रॉपर्टीज मध्ये गेलात की इथे स्केल डाऊन केलं. इथे सेंटर लाईन, थ्रेड लाईन, ऍक्सिस लाईन, हिडन लाईन, 3D स्पेक, 3D कलरला ऑन नाही करायचं. हे आयसोसाठी असतं. पण आपण आयसोसाठी पण वापरत नाही, कारण प्रिंट काढली की ते असंही ब्लॅकच दिसणार आहे, पूर्ण ब्लॅक दिसतं ते. त्यामुळे 3D कलरला ऑन नाही करायचं. इथं काय काय ऑन करायचं बघा: हिडन लाईन, ऍक्सिस लाईन, थ्रेड, सेंटर लाईन, 3D स्पेक. आणि इथे बाकी काही चेंजेस नाही करत बसायचे, ऍज इट इज ठेवायचं. 1:5 रेशो घेतलाय आपण. याच्याने त्याला स्केल डाऊन केलंय, ओके केलं. तुम्ही बघू शकता आता इथं जिथं होल आहे तिथं हिडन लाईन आणि ऍक्सेस लाईन आल्यात आणि बाकी सगळं ऍड झालंय.
ओके, कोण कोण आहे सेशन मध्ये? आदेश, भावेश, दिशा, मनीष, प्रवणी, संग्राम, विनय. Vivo 1950 कोण आहे? येस. हॅलो. माझा हॅलो. मॅम, माझा आदर्श. आदर्श आहेत का? ओके, ठीक आहे. जस्ट चेक करत होते. आता इथे बघा, हा फ्रंट व्ह्यू दिलाय, ह्याची काही गरज आहे का? बोला काहीतरी, तुम्हाला बेसिक तरी माहिती असेल ना, ते थोडंफार मला सांगा, म्हणजे मला पण समजेल तुम्हाला कुठपर्यंत येतंय. आता इथे बघा, हे फ्रंट व्ह्यू दिलाय, ह्याची गरज आहे का? आणि इथे स्केल दिलंय, ह्याची गरज आहे का? काही गरज नाहीये, कारण आपल्याला इथे याच्यामध्ये टायटल ब्लॉग मध्ये सगळं क्लिअर होतंय की A3 साईज आहे, 1:1 स्केल आहे. आता हे आपण स्केल डाऊन केलं काय, स्केल अप केलं काय, डझंट मॅटर, कारण हे आपण शीटचं ठेवलेलं आहे. नंतर A3 आहे साईज, आणि इथे एफ ओ म्हणजे काय, थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड वरती आपण काम करतोय. तर ह्याच्यावरती जेव्हा टॉप व्ह्यू येईल तेव्हा एक्झॅक्टली समजून जाईल की ही थर्ड अँगल आहे. आणि इथं मेन्शन पण आहे, त्यामुळे हे ठेवायची काही गरज नाही. ह्याच्या बॉर्डरला आता हे डिलीट करताना ह्याला ड्रॅग करून जर तुम्ही डिलीट करायला गेले तर ते होणार नाही. याच्या बॉर्डरला सिलेक्ट करायचं आणि डिलीट म्हणायचं. ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही ऍक्सेस दिसत आहेत. मोस्टली आपण BRW मध्ये ऍक्सेसला हाईड करतो, पण आता सध्या तरी काही गरज नाहीये. इथे आता मी फ्रंट व्ह्यू ऍड केला. नेक्स्ट आहे अनफोल्ड व्ह्यू. अनफोल्डेड व्ह्यू. अनफोल्डेड व्ह्यू आपण वापरतच नाही, हा ऑप्शन स्किप करा, किंवा तुमच्या याच्यामध्ये दिसणारच नाही ते, हे स्किप करा. नेक्स्ट आहे प्रोजेक्शन व्ह्यू. प्रोजेक्शन्स मध्ये प्रोजेक्शन व्ह्यू. प्रोजेक्शन व्ह्यूचं काम काय असतं बघा. टॉप व्ह्यू, जस्ट ड्रॅग करायचं. ज्या कुठल्या व्ह्यूचं तुम्हाला प्रोजेक्शन घ्यायचंय तो प्रोजेक्शन व्ह्यू जो आहे तो ऍक्टिवेटेड पाहिजे. जसे की अ, हे ऍक्टिवेटेड आहे, लाईक दिस. असं तुम्ही व्ह्यू ऍड करू शकता. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, बॉटम व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू, राईट हँड साइड व्ह्यू. आता जर तुम्ही पाहिलं, फ्रंटच्या शेजारी राईट हँडच आलाय, आणि लेफ्ट लेफ्टला लेफ्ट हँड आलाय, म्हणजे ही प्रोजेक्शन मेथड जी आहे ती थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड आहे. ओके, जो कुठलाही व्ह्यूचं तुम्हाला असे प्रोजेक्शन घ्यायचेत ना, तो व्ह्यू ऍक्टिवेट पाहिजे, लक्षात ठेवा. जर ऍक्टिवेट नसेल तर तो जो ऍक्टिवेट असणार ना तुमचा व्ह्यू, त्याचेच प्रोजेक्शन घेणार. आणि फ्रंट व्ह्यू हा सगळ्यात बेसिक व्ह्यू आहे. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट ज्या असतात त्या फ्रंट व्ह्यू वरती क्लिअर होतात. त्यामुळे कन्सेप्ट पण क्लिअर होतात आणि व्ह्यू पण क्लिअर होतो. त्यामुळे फ्रंट व्ह्यू आपण पहिला ऍड करतो. ठीक आहे. आता ह्याला पण डिलीट करताना ड्रॅग करून जर डिलीट कराल तर काय होणार, ड्रॉइंग डिलीट होणार, पण हे जे ऍक्सेस सिस्टीम आहे ही डिलीट नाही होत. डबल क्लिक केलं की तुम्ही बघू शकता ऍक्सेस सिस्टीम ॲज इट इज आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, डिलीट करताना बॉर्डरला सिलेक्ट करायचं. बॉर्डरला सिलेक्ट करून डिलीट केलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता इथे बघा, मी प्रोजेक्शन व्ह्यू मधून अगेन टॉप व्ह्यू ऍड करते आणि साइड व्ह्यू ऍड करते. आता मला एक सांगा, इथे साइड व्ह्यू काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय का? येस. साइड व्ह्यू एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय का? इथे काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाही मिळत आहे, कारण ह्याची जी थिकनेस आहे या पार्टची, ही तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये पण देऊ शकता. बरोबर. आणि इथं फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये, दोन व्ह्यू मध्ये सगळं क्लिअर होतंय. त्यामुळे ऍडिशनल व्ह्यू ऍड करायची काही गरज नाहीये, याला डिलीट करायचं. डिलीट करताना पण याला ड्रॅग करून डिलीट करू नका. मी परत एकदा सांगते, इथं त्याचा ऍक्सेस सिस्टीम राहते, त्यामुळे बॉर्डरला क्लिक करून डिलीट करा. आता बघा, ऍक्टिवेटेड व्ह्यू कुठला आहे आपला? टॉप व्ह्यू आहे. इथे लिहिले, हे पण डिलीट करू. टॉप व्ह्यू आहे. आता टॉप व्ह्यू जर पाहिलं तुम्ही, हा अजून एक सांगायचं राहिलं, सॉरी. आता इथे बघा, टॉप व्ह्यूला मी ऍक्टिवेट केलंय आणि ह्याचे प्रोजेक्शन घेते. तर तुम्ही बघू शकता की टॉप व्ह्यूचे तो अदर व्ह्यूज घेतोय. तो फ्रंट व्ह्यूचे घेतोय का? नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की प्रोजेक्शन व्ह्यू ऍड करताना ऍक्टिवेट व्ह्यू हवाय, जो तुम्हाला रिक्वायर्ड आहे. ओके. आता इथे मी साइड व्ह्यू पण ऍड करून दाखवते. आता इथे बघा, फ्रंट व्ह्यूला मी एकदम बाहेर काढलं शीटच्या, तर हा बाकीचे व्ह्यू पण आलेत. आणि जर मी फ्रंट व्ह्यूला मूव्ह केलं तर बाकीचे व्ह्यू पण ह्याच्यासोबत मूव्ह होत आहेत. म्हणजे की जर तुम्ही टॉप व्ह्यूला मूव्ह करून पाहिलं तर टॉप व्ह्यू नेहमी असाच मूव्ह होणार, हा बाजूला कुठेच मूव्ह नाही होत. आणि जर तुम्ही साइड व्ह्यू पाहिलं, साइड व्ह्यू पण फक्त असाच मूव्ह होणार, हा दुसरीकडे कुठे मूव्ह नाही होत. यू कॅन सी, मी माऊस पूर्ण रोटेट करते तरी हा मूव्ह नाही होत आहे. म्हणजे हे या व्ह्यू वरती डिपेंड असतात.
डिपेंडन्सी असते ह्यांची. ठीक आहे. सो दोनच व्ह्यू ठेवणार आपण, कारण दोनच व्ह्यू मध्ये सगळं क्लिअर होतं. नेक्स्ट आहे व्ह्यू फ्रॉम 3D. व्हॉट इज व्ह्यू फ्रॉम 3D? व्ह्यू फ्रॉम 3D जर तुम्हाला हवा असेल तर इथे एक अॅनोटेशन टूलबार असतो पार्ट मॉडेलिंगमध्ये. तर इथे तुम्हाला काय करायला लागतं, आधी व्ह्यू सेट करावा लागतो मध्ये. व्ह्यू फ्रॉम रेफरन्स. व्ह्यू फ्रॉम रेफरन्स म्हणजे काय? कधी कधी क्लायंट तुम्हाला सांगतो की आम्हाला हाच फ्रंट व्ह्यू हवा आहे, तर तुम्हाला तोच फ्रंट व्ह्यू इथे प्लॉट करावा लागतो आधी, आणि मग नंतर डायरेक्ट इथून व्ह्यू फ्रॉम 3D कमांडने तुम्ही त्याला ड्रॉइंगला ऍड करू शकता. आता फॉर एक्झाम्पल व्ह्यू फ्रॉम 3D मध्ये मी काय करते, हा ॲज अ फ्रंट व्ह्यू घेते. ओके, इथं आलंय पण फ्रंट व्ह्यू 1:1 रेशो. आता मी इथे याला ओके करते. याला फक्त एक्सपांड करून ठेवायचं. अॅनोटेशन सेट, याला एक्सपांड केलं फ्रंट व्ह्यू. कंट्रोल टॅब, व्ह्यू फ्रॉम 3D, व्ह्यू फ्रॉम 3D, आणि इथे डायरेक्ट हा व्ह्यू सिलेक्ट करायचा. तुम्ही बघू शकता तो ॲज इट इज पडतोय. परत एकदा दाखवते. व्ह्यू फ्रॉम 3D, आणि इथे हा सिलेक्ट केला. हा ॲज इट इज पडतोय. हा इथे तुम्हाला फ्लिपचं वगैरे काही विचारणार नाही. म्हणजे क्लायंटनी सांगितलं ना की आम्हाला हाच फ्रंट व्ह्यू हवाय, तर तुम्ही असं ऍड करू शकता व्ह्यू फ्रॉम 3D. ठीक आहे, गॉट इट. डिलीट करते. नेक्स्ट आहे प्रोजेक्शन, तर समजलं. नेक्स्ट आहे आहे ऑक्झिलरी व्ह्यू. ऑक्झिलरी व्ह्यू माहिती आहे कोणाला काय असतो? येस, ऑक्झिलरी व्ह्यू. ऑक्झिलरी व्ह्यू म्हणजे काय? आता ज्या कुठलाही व्ह्यू मध्ये तुम्हाला काम करायचंय, लक्षात ठेवा नेहमी तो ऍक्टिव्हेट पाहिजे. आता कुठला व्ह्यू ऍक्टिव्हेट आहे? येस, प्रवणी. प्रवणी. ओके. फ्रंट व्यू. ओके. आदर्श. टॉप व्ह्यू चला ऍक्टिव्हिटी आहे. येस, व्हेरी गुड. टॉप व्ह्यू ऍक्टिव्हेट आहे कारण त्याची बॉर्डर रेड कलर मध्ये दिसतीये. आता आपल्याला ऑक्झिलरी व्ह्यू सांगायचं आहे, तर मी ऑक्झिलरी व्ह्यू सांगते. ऑक्झिलरी व्ह्यू म्हणजे काय, की समजा एखादं होल असेल एखाद्या पार्टवरती, आणि ते तुमचं फ्रंट टॉप साइड व्ह्यू मध्ये विजिबल नाहीये, म्हणजे तुम्हाला ते दिसतच नाहीये. फॉर एक्झाम्पल हे अँगल वरती इथं होल आहे. ठीक आहे, इथं जर होल असेल आणि ते तुम्हाला फ्रंट टॉप मध्ये क्लिअर नसेल, फॉर एक्झाम्पल मी इथं काढून पण दाखवते. आता इथे बघा, 3D मध्ये मी चेंज करतेय. इथे एक होल काढते 3 mm चा प्रिव्ह्यू, 3 किंवा 4 mm चा. आता मी इथे बघू शकता तुम्ही 4 mm चा होल काढलाय. किंवा आपण थोडस त्याचा साईज वाढवूया, 5 mm लेट से, अदरवाईज 10 mm चा मी इथे एक होल काढलाय. कंट्रोल टॅप करते. आता तुम्ही 3D मध्ये जे काही चेंज कराल ते तुम्हाला 2D मध्ये अपडेट करावं लागेल. इथं खालीच तुम्हाला अपडेट टूलबार दिसतोय, अपडेट करायचं. अपडेट केलं की इथं ते होल ऍड झालंय. पण हे व्यवस्थित दिसतंय का, कुठे माउंट आहे? नाही दिसत आहे. बरोबर. किंवा इथे बघू शकता तुम्ही, इथे पण ते डॉटेड मध्ये दिसतंय. तुम्हाला जर हे दाखवायचं असेल तर ऑक्झिलरी व्ह्यू कसा अप्लाय करायचा, असा. तुम्ही बघू शकता अशी एक लाईन काढली आहे मी. आता हा इकडे टाकते ऑक्झिलरी व्ह्यू. याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक करून ऍक्टिव्हेट करून प्रॉपर्टीज मध्ये जायचं, आणि याला देखील स्केल डाऊन, ऑलरेडी तो आहेच इथे सगळं ऑनच आहे. ओके. तुम्ही एकदा फ्रंट व्ह्यू मध्ये ऍड केलं की होऊन जातं. आता इथे बघा ए दिसतोय. ए फॉर ऑक्झिलरी व्ह्यू कसा घेतलाय तो, ते डायरेक्शन पण दाखवतोय. म्हणजे काय, हा सांगतो काय की फ्रंट व्ह्यूचा ऑक्झिलरी व्ह्यू घेतलाय, क्रिएट केलाय. आता तुम्ही इथे बघू शकता हा मूव्ह होताना असाच मूव्ह होतोय. म्हणजे हा डिपेंड आहे. हा इंडिपेंडेंट करायचा असेल तर राईट क्लिक करायचं, व्ह्यू पोझिशनिंग, पोझिशन इंडिपेंडेंटली ऑफ रेफरन्स व्ह्यू. आता तुम्ही याला कुठेही माउंट करू शकता. ठीक आहे, शीटच्या बाहेर ठेवते तात्पुरतं. तुम्ही बघू शकता इथं ते होल विजिबल आहे. तुम्ही ह्याला डायमीटर पण देऊ शकता. डायमेन्शनिंग मध्ये इथं ऑल, फर्स्ट जे आहे ते ऑल इन वन डायमेन्शन आहे. इथे डायमीटर. आता हा का नाही घेते, लेट्स से याचा डायमीटर. ओके, सांगते मी ते हळूहळू. ठीक आहे. आता हे झालं ऑक्झिलरी व्ह्यू. नेक्स्ट आहे आयसोमेट्रिक व्ह्यू. आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजे काय, की तुम्ही
त्याला एखाद्या एजला जरी सिलेक्ट केलं 3D मधल्या तरी तो इथे ऍड करू शकतो आयसोमेट्रिक व्ह्यू. कंडिशन काय आहे की तो असा तिरका वगैरे नकोय, म्हणजे असा वगैरे काही नकोय. तो आयसोमेट्रिक व्ह्यू प्रॉपरली सेट करायचा आणि इथे डबल क्लिक करायचं कंपास वरती. UVZ, सॉरी UVW 00 पाहिजे आणि इथं ऑल 90 डिग्री सेट करायचं आणि क्लोज करायचं. हा 90 डिग्रीला काय होतो, परफेक्टली इथं व्यवस्थित सेट होतो. आयसोमेट्रिक व्ह्यू करायचं आणि कुठलीही एज सिलेक्ट करायची. एज सिलेक्ट केलं की तुम्ही इथे बघू शकता, इथे पण तुम्ही क्लिक केलं की तो येऊन जाईल. राईट क्लिक, प्रॉपर्टीज, हे सगळं ऑफ ठेवायचं. 3D स्पेकला ऑन करायचं. 1:2 जरी ठेवला तरी चालेल. आयसोमेट्रिक व्ह्यू जो असतो तो रेफरन्ससाठी असतो, त्यामुळे तुम्ही त्याला कितीही स्केल डाऊन स्केल अप करू शकता, डझंट मॅटर. हा फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी दिलेला असतो, त्यामुळे तुम्ही ह्याला कितीही करू शकता. लेट से मी 1:10 करते, डझंट मॅटर, हा व्यवस्थित इथे बसतोय. हा एक फक्त रेफरन्ससाठी असतो. ठीक आहे. आयसोमेट्रिक व्ह्यू असं तुम्हाला ऍड करायचं आहे. आता लास्ट आहे व्ह्यू ऍडव्हान्स फ्रंट व्ह्यू. आता व्हॉट इज ऍडव्हान्स फ्रंट व्ह्यू? आता इथे तुम्हाला काय करायला लागतं, आधी स्केल डाऊन करावं लागतं. आता हे आपण वापरत नाही बरं का. कारण काय आहे, कारण इथंच तुम्हाला नाही समजत की पार्ट व्यवस्थित किती साईज मध्ये बसेल. आता समजा मी 1:5 नी किंवा 1:2 नी स्केल डाऊन केलं आणि डायरेक्ट कंट्रोल टॅप करून फ्रंट व्ह्यू घेतला, तर तुम्ही बघू शकता ह्याच्या साईजला हा मॅच नाही झाला. त्यामुळे आपण असा ऍडव्हान्स फ्रंट व्ह्यू वापरत नाही. हे स्किप करायचं. तुमच्या ह्याच्यात नसेलच मे बी. ओके, इथपर्यंत समजलंय. आता मी न्यू शीट ऍड करते. न्यू शीट वरती आपण काय करूया, A0 साईज घेऊया. A0, थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड, आणि इथे GA टाकते. GA म्हणजे काय, जनरल असेंब्ली. ओके, आता शीटच्या बॅकग्राऊंडला जाऊ. Alt W, इन्सर्ट, ड्रॉइंग, फ्रेम अँड टायटल ब्लॉक, रिसाइज, ओके, आणि अपडेट. Alt W, वर्किंग व्ह्यू. इथे मी व्ह्यू ऍड करते. व्ह्यू ऍड करायच्या आधी आपण काय करूया, ओपन करूया बॅकग्राऊंडला 3D. शॉक असेंब्लीला ओपन केलं. शॉक असेंब्लीला ओपन केल्यानंतर कन्स्ट्रेंट्सला राईट क्लिक करून हाईड करते. इथे ऍड करूया फ्रंट व्ह्यू. कंट्रोल टॅप करायचं. आता हे इथे बसत नाहीये, क्लिक करून याच्या प्रॉपर्टीज चेंज करूया. 1:5. आता A0 साईजला पण हे बसत नाही, त्यामुळे 1:3 घेतलं तरी चालेल. 1:5 खूपच लहान होत आहे. 1:3, ठीक आहे, हा बसला व्यवस्थित. इथेच प्रोजेक्शन व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू. आता याला काही थ्रेड लाईन्स वगैरे ऍड नाही करायच्या. आयसोमेट्रिक व्ह्यू. आता आयसोमेट्रिक व्ह्यू ऍड करताना लक्षात ठेवा, हे असं तिरकं वगैरे नकोय बरं का. फॉर एक्झाम्पल मी हे तिरकं घेतलं, एज सिलेक्ट केली, तुम्ही बघू शकता हा इथे ऍज इट इज पडलाय, जसा मी घेतला होता तसा. याला मूव्ह केलं, तुम्ही बघू शकता ही शीटची जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ही पॅरलल आहे का, नाही. तर याला लक्षात ठेवायचं नेहमी की 90 डिग्रीला सेट करून आयसोमेट्रिक व्ह्यू व्यवस्थित ऍड करायचा. प्रॉपरली सेट केला. आता आयसोमेट्रिक व्ह्यू, क्लिक, गो टू प्रॉपर्टीज अँड 1:2 और 1:5 घेऊया. इथं मी पण जरा कन्फ्यूज होते, हे डेली हँड्स ऑन नसतं त्यामुळं. ओके, फ्रंट ऑफ साइड व्ह्यू ऍड झालाय. आता ह्याला बलूनिंग्स कसे द्यायचे? बलूनिंग म्हणजे काय, सगळ्यात आधी तर व्ह्यू ऍक्टिवेट करायचा. जर तुम्ही हा व्ह्यू इथे प्रॉपरली सेट केलं असेल सगळ्या गोष्टी, तर तुम्ही बलूनिंग्स देऊ शकता. बलूनिंग म्हणजे काय, सिक्वेन्स. जर हा तुम्ही व्ह्यू प्रॉपरली सॉरी जर तुम्ही हा सिक्वेन्स प्रॉपरली फॉलो केला असेल तर तुम्ही ते देऊ शकता. ऍक्टिवेट करायचं. ऍक्टिवेट केलं, सर्वात आधी तर इथे आपलं प्रोडक्ट स्ट्रक्चर टूल्समध्ये जनरेट नंबरिंग राहिलेलं, जनरेट नंबरिंग प्रोडक्टला क्लिक करायचं. आता इथे बघा दोन टाईप येतात, इंटिग्रेट आणि लेटर्स. लेटर्स घ्यायचे नाहीत, कारण लेटरला एक लिमिट असतं. झेड नंतर तो परत AA, BB किंवा ABCD परत रिपीट करतो, त्यामुळे इंटिग्रेट घ्यायचे आणि ओके करायचं. आणि इथे इथे जनरेट मध्ये जनरेट बलून्स. आता तुम्ही बघू शकता इथे बलून्स जनरेट झालेत, जे तुम्ही सिक्वेन्स फॉलो केलं तर तसं. 1, 2, आता 3 दिलाय. 4, 5 नाही. इथं 4, 5 का नाही दिला, कारण बुश आहे याच्या आतमध्ये. बरोबर, दाखवते. पिवटला राईट क्लिक, हाईड. तुम्ही बघू शकता ह्याच्या आतमध्ये काय आहेत, बुश आहेत, ते विजिबल नाही आहेत, त्यामुळे त्याने ते घेतलंच नाही.
त्यामुळे असं आपण नाही ऍड करत. आपण एक्सप्लोडेड व्ह्यू ऍड करू शकतो याचा. कसा? इथे सीन क्रिएट करावा लागेल. सीन मध्ये फर्स्ट आहे एनहान्स सीन. एनहान्स सीन मध्ये फुल्ली घ्यायचं, ओके करायचं. इथे एक्सप्लोड करायचं, अप्लाय, ओके, ओके, ओके. अप्लाय केलं, इथून एक्झिट करायचं. आता हा सीन क्रिएट झाला. इथे ऍप्लिकेशन मध्ये शो केलं की दोन सीन येत आहेत. सॉरी, इथला कुठला मी आधी एक क्रिएट केलेला होता, आयसोमेट्रिक व्ह्यू. इथे जायचं, इथे आयसोमेट्रिक व्ह्यू घ्यायचा, आयसोमेट्रिक व्ह्यू. आणि एखाद्या सीनला सिलेक्ट करून कुठलाही एज सिलेक्ट करायचा. तुम्ही बघू शकता एक्सप्लोडेड व्ह्यू इथं आलाय. याला प्रॉपर्टीज मध्ये जाऊन ह्याचं पण तुम्ही स्केल डाऊन करू शकता. 1:5 करते मी, म्हणजे जेणेकरून इथे व्यवस्थित दिसेल तो तुम्हाला. याला ऍक्टिवेट करायचं. जनरेट बलून्स. बलून्स क्रिएट झाले, दिसतंय? 3, 1, 2, 3, 4. आता ह्याचा साईज काय होतंय हे तुम्हाला विजिबल नाहीये व्यवस्थित. त्यामुळे ह्याला आपण काय करूया, सिलेक्ट करू कंट्रोल प्रेस करून, आणि ह्याचा साईज एकदम वाढवून घेऊया आपण. सिलेक्ट केलं, इथे साईज मध्ये 5 mm. आता विजिबल आहे. असं तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. आता इथे बघा, याला डबल क्लिक करते. जर तुम्हाला ऍडिशनल व्ह्यू ऍड करायचा आहे बलून, तर अॅनोटेशन मध्ये, हे तुमचं आता थोडंसं मदत होतंय, सांगते मी. अॅनोटेशन मध्ये टेक्स्ट मध्ये बलून आहे. जिथं कुठं ऍड करायचं आहे तिथं क्लिक करून ड्रॅग करा. तो बरोबर सिक्वेन्स दाखवेल. 2. ओके, असं पण तुम्ही करू शकता. एडिट पण करू शकता त्याला. पण मोस्टली आपण असं एक्सप्लोड करून ऍड करतो. ठीक आहे. एक्सप्लोडेड व्ह्यू समजलं इथपर्यंत? प्रोजेक्शन टूलबार समजलाय पूर्ण? येस. बोला, काही येस मॅम. डाऊट आजच्या सेशन मध्ये? आज थोडंसं डिटेल घेतलंय मी आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे. टेक्निकल जास्त सांगितलंय, ते लक्षात ठेवा. सगळं रेकॉर्ड केलंय मी सेशन, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल.